प्रेमाने बोला. तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, 35-40 मिनिटं तुमची घेईल. आणि मला खात्री आहे की तुम्हाला आयुष्यात कधीही असं वाटणार नाही की आपला वेळ वाया गेला. फक्त अट एक आहे की तुम्ही माझ्या शब्दांकडे लक्ष द्यायचं. हे बघा, शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल आणि शब्दांचे हे जंगल, जागृत राहू असं एक सुविचार आहे. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल. एकदा काय झालं, एका मुलीला बघायला पाहुणे आले आणि त्या मुलांकडल्याला ती मुलगी पसंत पडली, मुलींकडल्याला मुलगा पसंत पडला आणि सगळं पटापटी झाल्यानंतर म्हणे मग जमवायचं का लग्न, म्हणे हा बसा बैठकीला. तर लगेच बैठकीला माणसं बसली, काही जाणती माणसं इकडली तिकडली आणि बसली आणि लग्न जमवायचा कार्यक्रम सुरू झाला. मुलीकडल्यांना सगळ्यांना मुलगा आवडला होता, चांगल्या नोकरीला होता. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल आणि शब्दांचे हे जंगल आपल्या आयुष्यात जागं राहिलं पाहिजे मित्रांनो. आणि मग कार्यक्रम बैठकीचा सुरू झाला तर मुलांकडल्यांनी सांगितलं म्हणे 5 तोळं द्या, लग्न आमचं आम्ही करून देऊ. आता मुलींकडल्यांची परिस्थिती थोडी नाजूक होती. ते म्हणाले हे बघा, आमच्याकडे ना पाठीमागच्याच वर्षी घरामध्ये मोठं आजारपण येऊन गेलं, 1,00,000-2 लाख आमचा खर्च झाला. यावर्षी पिका पाण्यांनी एवढी साथ दिली नाही, लेकरा बाळांची शिक्षण चालू आहेत, आम्ही एवढा खर्च नाही करू शकत. 5 तोळे म्हणजे आजच्या मितीला 5 लाखाचं सोनं झालं, तर एवढं नाही आमच्याच्याने होणार. तर म्हणे किती देता, तर त्यांनी सांगितलं म्हणे काबाड कष्ट करून आमच्याजवळ 1,00,000-2 लाख रुपये आहेत, आम्ही 2 तोळं सोनं देऊ आणि बाबा याच्या पलीकडे आमच्याच्याने काय देणं होणार नाही, लग्न तुमचं तुम्ही करा. तर मुलांकडले हट्ट धरून बसले, नाही म्हणे 5 तोळं द्यावंच लागेल, आमचा मुलगा आयटी क्षेत्रामध्ये नोकरीला, 1 लाख तर त्याला पगार आहे आणि त्याला शिक्षणाकरता आम्ही किती मोठा खर्च केलाय आणि तुम्ही काय एवढ्या पैशात आमची किंमत करताय काय म्हणे. तर ते लग्न जमन हो, 1-2 तास मग इकडले म्हणायचे बरं अजून अर्धा तोळा, मग तिकडले म्हणायचे नाही आणि मग ते हळूहळू माणसं उठायला लागली. बघताय ना तुम्ही, बैठकीला असंच असतं ना, मग दोघांनी उठायचं, गाडीकडे जायचं, मग दोघांनी उठायचं, फोनवर बोलायचं आणि मग त्या मुलीच्या आईचा जीव कासावीस व्हायला लागला हो. तिला असं वाटायला लागलं माझ्या लेकराचं जमलं असतं तर किती चांगलं झालं असतं, चांगलं स्थळ होतं, आयटी क्षेत्रातला मुलगा, 1 लाख पगार आहे, माझ्या मुलीचं पण ग्रॅज्युएट झालंय, तिला पण भविष्यात कुठेतरी नोकरी लागेल, सोन्यासारखी लेक आहे, तिचं कल्याण झालं असतं. पण हे आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे जमन आहे. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तिच्या बापानं पण एवढाच चेहरा केला आणि ते लग्न जमना, मुलाकडली माणसं उठली आणि निघाली. तर ते सगळं झाल्यानंतर, माणसं उठल्यानंतर, निघाल्यानंतर एक वयस्कर सज्जन आला आणि म्हणे काय झालं, अहो म्हणे देण्या घेण्यावरून बिनसलंय आणि लग्न जमन आहे. तर ते म्हणे बसा, 5 मिनिट बसा, जावा तुम्ही, असं काय नाही की तुम्ही बसले जमलंच पाहिजे असं काय नाही, पण तुम्ही पाहुणे माणसं ते 5 मिनिट बसा. तर ते 5 मिनिटं माणसं बसली. उन्हाळ्याचे दिवस होते, परत थोडा सरबत केला. तर बाबा सांगत होते, मी काय सांगतोय, शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल आणि शब्दांचे हे जंगल, जागृत राहू. या शब्दांना तुम्ही साधं समजू नका. बाबा बसले आणि ती 4 माणसं, ती मुलाकडली माणसं बसली, मुलीकडली बसले आणि बाबा सांगत होते म्हणे किती तोळं म्हणताय तुम्ही, 5 तोळं, मुलीकडले म्हणताय 2 तोळं, 3 लाखाचा विषय राहिलाय, 3 तोळ्याचा विषय राहिलाय. पण एक सांगू म्हणे, अशी मुलगी ना तुम्हाला परत कुठेही कधीही मिळायची नाही. रूपवान मिळेल पण गुणवान मिळायची नाही. चांगल्या घरातली लेख तुम्ही 2 लाख 3 लाखाकडे बघून ही मुलगी डावलू नका. अरे काय घेऊन बसला म्हणे 3 लाखाचं, तुम्ही ग्रॅज्युएट झालेली मुलगी, एखादा कोर्स करायला लावा 6 महिन्याचा आणि नोकरीला लावा, 25-30 हजार पगार मिळेल, एका वर्षामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये कमवून दिला, आयुष्यभर तिचा पैसा तुम्हीच वापरणार आहे. मुलगी आणाल तुम्ही रूपवान, 10 तोळे देणारे आणाल, पण गुणवान नाही मिळली तर करचाल काय. मुलाकडल्या माणसांनी विचार केला, म्हणे खरंय, आजकाल कुठं चांगली माणसं मिळायला लागलेत, एवढे चांगले घराने एवढी चांगली मुलगी सोडून तुम्ही जाऊ नका म्हणे. आणि राहिला विषय अर्ध्या तोळ्याचा, तर मी देतो म्हणे अर्धा तोळा, जमवून टाका. मुलाकडल्या माणसांना पण समाधान झालं, मुलीकडल्यांचं समाधान झालं आणि बैठक बसली. महाराज लग्न जमलं आणि सुपारी फुटली. एका वयस्कर आजोबांच्या 4 वाक्यांमुळे सुपारी फुटली, मंगल झालं मुलीचं. शब्दांमुळे, एका 4 शब्दांमुळे मंगल घडलं. दुसरीकडे तुम्ही बघताय 2 जातीच्या 2 धर्माच्या एका ठिकाणी मोर्चे निघाले होते. हा म्हणत होता माझी जात श्रेष्ठ, तो म्हणत होता माझी जात श्रेष्ठ. दोघे एका अरुंद पुलांवरती आले आणि वाद झाला. या जातीतला एक माणूस पुढे आला, त्या जातीतला एक माणूस पुढे आला, म्हणे या पुलावरून आधी आम्ही जाणार, तो म्हणे नाही आधी आम्ही जाणार. नाही म्हणे आता यांचं खूप सहन केलं, आता नाही सहन करायचं. अभि ईट का जवाब पत्थर से देंगे. भांडण झालं, काट्या कुराड्या आणल्या लोकांनी, एकमेकांची डोकी फोडली. 50-100 माणसांची डोकी फुटली, 2-4 जणांचे जीव गेले. एकांच्या शब्दामुळे इकडे मंगल घडलं आणि एकाच्या शब्दांमुळे तिकडे दंगल घडली.
शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहू. तुमच्या लक्षात येतंय, तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की कुणाच्या शब्दानं आपलं कल्याण होईल आणि कुणाच्या कुणाच्या शब्दानं आपल्या आयुष्याचं वाटोळं होईल. हे सगळे शब्द तुम्ही ऐकताना आयुष्याला कलाटणी देणारे शब्द आहेत. आयुष्याला एका चांगल्या उंचीवरती घेऊन जाणारे शब्द आहेत. आयुष्याला एका चांगल्या वळणावरती घेऊन जाणारे शब्द आहेत. आयुष्याचं मंगल घडवणारे हे शब्द आहेत. आयुष्यामध्ये दंगल घडायची ना, आयुष्यामध्ये मंगल घडेल. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगत होतं की या शब्दांना तुम्ही साधं समजू नका, थोडंसं गांभीर्याने विचार करा आणि लक्ष द्या. अमोलिक जाते वय आता तरी करी सोय, असा काय मानव जन्म मिळेल पुन्हा, श्रीरंग पांडुरंग भजो रे मना. अहो क्षणोक्षणाने जीवन बुडते, शुद्ध न याची कुणा, हरिनामाचा लावी छंद या मना. अरे क्षणाक्षणाने मित्र आयुष्य संपायला लागलं, क्षणाक्षणाने आयुष्य कडेला यायला लागलं. कुठे माणसं चांगल्या पद्धतीने जगतायत. लोक सांगत होती म्हणे प्रेमानं, आपलेपणानं, जिव्हाळ्यानं जगा, एका भगवंताचं दर्शन घ्या आणि चांगल्या पद्धतीनं, प्रेमानं, आपलेपणानं, जिव्हाळ्यानं जगा. हा संदेश किती मोलाचा आहे हो. नाही, मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी सुखी आहे, त्या ठिकाणी समाधानी आहे काय? तुम्हाला एक खरं सांगू का, गावातला एखादा माणूस जर उद्या तुम्हाला भेटला ना, तर तुम्ही त्याला विचारायचं काय चाललंय रामभाऊ, तर तो म्हणेन बरं चाललंय. पण त्या रामभाऊच्या आयुष्यात खरं काय चाललंय रामभाऊलाच माहित असतं. बरं चाललंय हे फक्त म्हणायचंच महाराज, खरं काय चाललंय आपल्याला माहितीये की. हे कुणी आयुष्यात सुखी, हे कुणी समाधानी, हे कुणी आनंदी नाहीच आहे. त्याच्या पाठीमागे कारण आहेत मित्रांनो, आणि ती कारण आपल्या नीटची लक्षात न आल्यामुळे गोंधळ आहे. का माझ्या आयुष्यातलं सुख हरवलंय, का माझ्या संसारात समाधान नाही, का मी माझ्या आयुष्यात सगळं असताना सुद्धा आनंदी नाही. माझ्याकडे जमीन आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे सोनं आहे, माझ्याकडे बंगला आहे, चांगले घर आहे, पण मी का समाधानी नाही. माझ्या चेहऱ्यावरचं हसू का हरवलंय. इस दुनिया के भीतर ऐसा भी हाल होता है, ऊपर से कोई हंसता है तो अंदर से कोई रोता है. वरून हसणारी माणसं आतून ढसाढसा रडताना मी बघितलेत. वरून सजलेली माणसं आतून कुजलेली मी बघितलेत. वरून चालणारी माणसं आतून थांबताना मी बघितलेत. हे हसणं जगांचं लबाड आहे. लोकांच्या आयुष्यात किती दुःख आहे, आपल्या आयुष्यात बघा ना तुम्ही. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. एक धागा फक्त सुखाचा आहे, बाकी सगळे 100 धागे मनुष्याच्या आयुष्यातले दुःखाचे. गदी माडगुळकर म्हणायचे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. सुख पाहता जावा पाडे आणि दुःख पर्वत आहे ओढे. कशामुळे अशी परिस्थिती आहे. अवघड आहे बुवा. यात्रेचे दिवस तुमच्या गावची यात्रा झाली, त्याचं कारण सांगतो. का मनुष्याच्या जीवनातलं सुख हरवलंय, का मनुष्याच्या आयुष्यातलं समाधान हरवलंय. तुम्ही तुमच्या घरात, तुम्ही तुमच्या क्षेत्रात, तुम्ही तुमच्या क्षेत्रात आनंदी का नाही, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू का हरवलंय, त्याचं तुम्हाला कारण सांगतो. खूप गरज आहे बरं सत्संगची. तुमच्या हात जोडून सांगतो, सत्संगची, सेवेची, या सगळ्या पारमार्थिक विचारधारेची मित्रांनो खूप मोठी गरज आहे. तुम्हाला माहिती आहे, हे आटपाडी नावाचं गाव इथं जवळ आहे आपल्या, 50-100 किलोमीटर भरेल. मागच्या वर्षी काय घटना घडली तुम्हाला बघितली असेल, वाचला असेल पेपर, व्हॉट्सअप बघितलं असेल तुम्ही. आटपाडी नावाचं गाव, 2 भावांचं भांडण झालं, वाद झाला हो. तर वाद इतका टोकाला गेला, इतका वाद विकोपाला गेला, धाकट्यानं ठरवलं म्हणे थोरल्याला आता नाही जिवंत ठेवायचं. जमिनीवरून वाद होता, 1 एकराचा फक्त वाद. दोघांना 6-6 एकर तर वाटून आलतं, फक्त 1 एकर राहिला होता. धाकटा म्हणायचा तो माझा आहे, थोरला म्हणायचा तो माझा आहे, आम्हाला द्या म्हणून वाद लागला. तर धाकट्यानं थोरल्याचा जीव घ्यायचं ठरवलं. दिवाळीच्या सणाची आदली रात्र होती, धनत्रयोदशीचा दिवस, आणि धाकट्यानं थोरल्याचं ना घर पेटवलं महाराज. घरामध्ये थोरला भाऊ झोपलाय, भावाची बायको झोपली, आणि 2.5 वर्षाचं एक लेकरू झोपले महाराज, एक मुलगी घरामध्ये. घराच्या काचा फोडल्या आणि पेट्रोलवरून बाहेरनं पेट्रोल फवारलं आतमध्ये, पेट्रोलच्या पिचकाऱ्या मारल्या आणि घरात काडी टाकली महाराज. घर पेटला आतून. भाऊ बाहेरून बघतोय, आतमध्ये थोरला भाऊ जळतोय, भावाची बायको जळते, 2.5 वर्षाचं त्याचं लेकरू पेटले. आतल्या भावाला हात जोडले, म्हणले बाळा मित्रा, अरे बाळा माझं चुकलं तर मला माफ कर रे, तू माझा भाव आहे, अरे आम्ही जळायला लागलो, आम्हाला वाचवा, असं नको करू. 1 एकर ना तुला घे, माझ्यातला अजून 2 एकर तुला देतो, पण मारू नको. नाही म्हणे, मारणार आता. घर पेटवलं, 2.5 वर्षाचं लेकरू पेटलं महाराज. आतल्या बापाने ना ते पेटलेलं लेकरू खिडकीतून बाहेर टाकलं की मी मरेल, माझी बायको मरेल, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे म्हणून बाहेर लेकरू टाकलं. तर त्या निर्दयी भावानं ते बाहेर पडलेलं लेकरू, अर्धकच्च पेटलेलं लेकरू परत उचलून खिडकीत टाकलं आणि खिडकी महाराज पॅक करून घेतली.
इतक्या रसातळाला स्नान गेला आई, म्हणून सांगायला लागले लेकरं बाळ सत्संगला जोडा. समाजाला फार घातक परिस्थितीत जगायला लागलाय. तुम्ही लेकरांना फक्त 5-5, 10-10 हजार रुपये महिन्याला देताय आणि म्हणताय व्हा डॉक्टर, व्हा वकील, व्हा इंजिनियर, मोठे IT क्षेत्रात कामाला लागा, मोठे नोकरदार करा, मोठे पैसे कमवा, चांगल्या पद्धतीने गाड्या घ्या, शेती डेव्हलप करा. तुम्ही लेकरांना फक्त पैसे द्यायला लागलाय, त्यांना संस्कार देणार कोण? त्यांना पारमार्थिक विचारधारेनं जगायचं असतं हे सांगणार कोण? काय करणार लेकरं? तुम्ही डॉक्टर करून, वकील करून, इंजिनियर करून जर लेकरं तुमच्या संग चुकीची वागायला लागली तर? नाही, मुलानं बापाचा जीव घेतला अशा घटना काय घडल्या नाहीत का? मुलानं आईचा जीव घेतला अशा घटना काय घडल्या नाहीत का? किती घटना रोज घडायला लागले दादा हो. धन दौलत पैसा अडका हे ना माणसाला तर इतकं पटकन पाहिजे, त्याच्यासाठी माणूस काही करायला लागला हो. तुम्ही कदर करा, किंमत करा, लेकरं बाळांना शिकतील. मी विनोदानं पूर्वी सांगायचो, तुम्ही ऐकलं असाल, म्हणजे तुमची शिकतील पण तुमच्या संग शाळा करतील. बरं, शाळा शिकणं शाळा करणं फरक आहे. लेकरं डॉक्टर होतील पण तुम्हाला एक दिवस इंजेक्शन भरतील. लेकरं वकील होतील पण एक दिवस आहे ना तुम्हाला कोर्टात घेऊन जातील की बापानं मला फसवलंय, आईनं मला फसवलंय. मग काय करणार लेकरं डॉक्टर करून, वकील करून, इंजिनियर करून? त्यांना संस्कार द्यायला नको? मुलांच्या लेकरा बाळांना 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करतात तुम्ही 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 सगळे जण, आणि त्याला 400 रुपयाची 500 रुपयाची एक ज्ञानेश्वरी आणून देऊ शकत नाही. शोकांती काय? का देत नाही तुम्ही 500 रुपयाची एक त्याला गाथा आणून? तुमची लेकरं ज्या ठिकाणी शाळा शिकतात त्यांना सांगा म्हणे शनिवारी रविवारी सत्संगला जात जा, हे त्याला सांगा बरं. नाही तर परत पुढे जाऊन घात होईल, अपघात होईल. तुम्हाला खरं सांगायला लागलोय मी. आता हे हे पुन्हा काय लांब नाही राहिलं, उशाला आलंय म्हणा. तुम्ही जावा एक दिवस पुण्याला. मी जातो कार्यक्रमाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं. आम्ही बघतो ना तर रात्री 2 वाजता, 1:30 वाजता, 12च्या नंतर प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या हातामध्ये सिगरेट आहे आणि चहाचा कप आहे. प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या तिथं चौकात ती लेकरं उभा आहेत. ज्या लेकरांना तुम्ही पैसे देताय चौकशी करा. सद्गुरु बाबाशी म्हणायचे, हमारे संस्कार ही हमारे पहरेदार है. लेकरं शाळेला पाठवलेत आणि तुम्ही सांगता आमची मुलगी पाठवली लक्ष द्या, आमचा मुलगा पाठवला, पाहुण्याला फोन करून सांगता लक्ष द्या. कोण देणार लक्ष? कुणाला वेळ आहे इतका? कुणाला फुरसत आहे तुमच्या लेकरा बाळांना लक्ष द्यायला? मग सद्गुरु बाबाजी म्हणायचे, हमारे संस्कार ही हमारे पहरेदार है. तुम्ही लेकरांना दिलेले संस्कारच लेकरांचा पहारा देतील. लेकरांना वाईट मार्गाला जाऊ देणार नाहीत, सन्मार्गाने जगवतील. हे बघा, जग फार खराब आहे पण तुमची लेकरं चांगली जगतील. सोन्याचे दिवस तुमच्या वाट्याला येतील जर लेकरं सत्संगला, सेवेला तुम्ही जोडली तर. म्हणून सांगायला लागलोय गांभीर्यानं लक्ष द्या. मी एकदा एका गावात गेलो आणि असं स्टँडवर उतरलो, कार्यक्रमाला गेलतो आणि तिथल्या महात्म्यांनी मला घरी नेलं. तर घरी गेल्यानंतर असं त्यांचा असा मोठा हॉल, तर हॉलमध्ये एक आजी बसली होती. असं भलं मोठं कुंकू लावून अशी जाडजूड आजी खुर्चीवर बसली होती. तर माझ्या बरोबर एक महात्मा होते, त्यांना फोन आला आणि ते उठून बाहेर गेले. आणि मग घरामध्ये मी, त्या हॉलमध्ये मी आणि ती आजी, आम्ही दोघच. तर ते महात्मा ज्यांच्या घरी मी गेलो होतो ना, ते महात्मा मला म्हणाले, स्टँडवर अजून महात्मा आलेत, मी त्यांना घेऊन येतो, मग आपण चहा पाणी करूयात आणि सगळेच जण सत्संगकडे जाऊयात. मी म्हणालो ठीक आहे. तर ते महात्म्यांना आणायला गेले. तर माझ्या बरोबर जे आले होते त्यांना फोन आला, ते बाहेर बसलेत. आणि मग हॉलमध्ये दोघच, कोण कोण, मी आणि आजी. आता आजीचं असं भलं मोठं कुंकू, आजी अशी जाडजूड बसली, अशी माझ्याकडे एकटक बघत होती. तर मी म्हणलं, आजी बरी आहे का तब्येत? म्हणे बरी आहे. किती वय तुमचं? म्हणे 70. किती मुलं तुम्हाला? म्हणे 3. मग आता एवढं सांगितलं आजीने, मी पण आता गप्प बसाव ना. आता मी पण एकटाच काय करणार? मग मी म्हणलं, काय करतात मुलं? तर म्हणे थोरला कारखान्यात कामाला आहे, मधवा शेती करतो. आता मुलं किती म्हणली होती? आणि सांगितलं किती जणांचं? आता एकाच राहिलं ना. मग माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही पण म्हणलंच असता ना. मग आजी धाकटा काय करतो? म्हणजे थोरला कारखान्यात कामाला आहे, मधवा शेती करतो आणि गप बसली. तर मग मी विचारलं, धाकटा काय करतो? म्हणजे धाकटा काय करतो असा तुझ्यासारखा बोंबलत हिंडतो. आज चालला ह्या गावाला, उद्या चालला त्या गावाला, निघाला सत्संगला, निघाला सेवेला. मला अशी थोबाडीत मारल्यागत झाली ना.
तुम्हाला वाटलं पोरग रोज हिंडताय का काय कोणाच तो. असं काही नाही, काम धंदा उद्योग नोकरी सगळं करतो बरं, आणि संध्याकाळी सत्संगला जातो. तलाट्याचा ऑफिसचा किस्सा चालला होता. तुमचं लक्ष आहे का नाही बघायला लागले. बरं, मला मेन विषयाकडे यायचंय. तुमच्या आयुष्यातलं सुख हरवणे हे मला तुम्हाला सांगायचं होतं. मी ते सांगणार आहे. बरं, काय कारण आहे त्याचं. आणि त्या तलाट्याच्या ऑफिसमध्ये एक बोर्ड लावला होता की अंगठा मारून झाल्यानंतर भिंतीला शाई पुसू नये. अंगठा अंगठा मारून झाल्यानंतर, माणसं नाही का भिंतीला शाई पुसतात, तर अंगठा मारून झाल्यानंतर भिंतीला शाई पुसू नये. हा बोर्ड बरोबर आहे का, हे मला तुम्हा सगळ्यांना, तुम्ही म्हणता ना आमचं लक्ष आहे, तर मला सांगा हा बोर्ड बरोबर आहे का. अंगठा मारून झाल्यानंतर भिंतीला शाई पुसू नये, बरोबर आहे की हो. भिंती खराब होतील, मग बरोबर आहे ना, बरोबर आहे का. अहो बोला की, अंगठा मारून झाल्यानंतर भिंतीला शाई पुसू नये, बरोबर आहे. बरोबर आहे नाही का. हा बरोबर आहे म्हणताय. अहो बरोबर, वाचा येत असतं तर अंगठे मारला असते का लोकांनी. वाचायला येत नाही म्हणून तर अंगठावरून बोर्ड लावलाय वय की वाचायलाच येत नाही. तुमचं लक्ष नाही बरं, म्हणून म्हणा लागले लक्ष द्या. मनुष्याच्या आयुष्यातलं सुख हरवलंय, मनुष्याच्या आयुष्यातलं समाधान हरवलंय, आनंद हरवलाय. घर बांधलं होतं सुखासाठी, पण आता त्याच घरात सुख नाही. गाडी घेतली ती सुखासाठी, पण त्याच गाडीचं समाधान नाही. जमिनी डेव्हलप केल्या, पैसे मिळतील, मग आनंदाचे दिवस येतील, पण झालं का असं. असं नाही झालं. घरं बांधून माणसं सुखी नाहीत, शेती घेऊन माणसं सुखी नाहीत, नोकरी करून सुखी नाहीत, लग्न करून सुखी नाहीत, लेकरं बाळे रांकीला लागली तरी माणसाच्या आयुष्यातलं सुख हरवलंय. नाहीच आहे संसारात सुख. सुख चाहते हो सदा तो शरण राम की लिहिलो, सर्व सुखांचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणाले सगळ्या सुखांचा आगर म्हणजे कोण आहे, भगवंत आहे. आणि भगवंताशिवाय जगणारी माणसं सुखी कशी होतील सांगा बरं तुम्ही. कशी सुखी. संसार सुखाचा, संसार दुःख मुळ सर्वत्र इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कुठे सुख आहे हो. तुम्ही संसारामध्ये सुख शोधताय, कसं मिळेल राजा हो, नाही मिळणार. नाही, तूप मिळेल पण काय घुसळल्यानंतर मिळेल, ताक घुसळल्यानंतर मिळेल, लोणी घुसळल्यानंतर तूप मिळेल का पाणी घुसळून तूप मिळेल, नाही मिळणार. तुम्ही पाणी घुसळायला लागलाय, संसारात राबायला लागलाय, संसारात झटायला लागलाय, संसाराकडून अपेक्षा करायला लागलाय, कसं तिथं सुख मिळेल. सुख परमार्थाच्या ठिकाणी राहतं, सुख भगवंताच्या ठिकाणी राहतं, सुख साधू संतांच्या ठिकाणी राहतं. तुम्हाला संसारात मिळेल कसं, ते हरवलंय. तुमच्या गावची यात्रा झाली का, मी मगाशी प्रश्न विचारला होता. चालेल ना, गावोगावच्या यात्रा चालू आहेत. आमच्या गावची यात्रा झाली, सगळ्या भागातल्या यात्रा झाल्या. एकदा काय झालं, एका यात्रेत एक मुलगा त्याच्या बापाच्या हाताला धरून यात्रेला निघाला होता. आपल्या आयुष्यातलं सुख हरवलंय आणि त्याच्या कारण काय ते सांगायला लागलोय. आणि तेवढं कारण शोधून घ्या. नाही उद्यापासून तुम्ही सुखी झाला, समाधानी झाला, आनंदी झाला तर मला सांगा. बापासंग मुलगा यात्रेत निघाला. यात्रा मोठे, 5,000 माणसं त्या गावाच्या ठिकाणी जमलेत. मोठे मोठे स्टॉल लागलेत. मग तिथं गाड्या विकायला आलेत. मग तिथं काय काय बरेच काय काय स्टॉल लागलेत. कशा कशाचे, फुग्यांचे स्टॉल, गाड्यांचे स्टॉल, कपडे विकायला मिळतात, रजया मिळतात, बॅगी मिळतात, पर्स मिळतात, खाऊचे दुकानं लागलेत, स्वीट होम लागलेत. मग तिकडं सगळं मिळतं यात्रेच्या ठिकाणी. मोठी यात्रा भरली आहे. आणि एक मुलगा बाबांच्या हाताला धरून यात्रेत चाललाय. आणि बाबांना आधीच सांगितलं म्हणे, बाबा माझ्याकडे पैसे नाहीत, बरं आपली परिस्थिती नाजूक आहे, तुझी आई आजारी, तर माझ्याकडे पैसे नाहीत, बाजारात काय मागायचं नाही. मुलगा म्हणला, नाही बाबा काय मागत नाही, मी तुला सगळी यात्रा फिरून आणतो म्हणे, पण पैसे नाहीत माझ्याकडे, मला काय मागू नको. तर मुलगा म्हणला नाही. 4-5 वर्षाचा मुलगा, थोडा समजदार होता पहिलीचा. आणि मग दोघे जण बाजारात गेले तर स्टॉल लागले होते. मग ते लेकरांचं खेळायचं होतं, ते घसरगुंडी होती, ते जम्पिंग झपांग होतं, गोल गोल फिरणारे पाळणे होते. त्या लेकराला बघूनही ना त्याच्यात बसायला वाटायचं. त्याला वाटायचं 10 रुपये द्यावेत आणि मला तिथं जम्पिंग झपांग मध्ये उड्या मारायला मिळाव्यात, मला ना पाळण्यामध्ये बसवून फिरायला मिळावं. तर मुलगा ना पाळणा दिसला की बापाकडे बघायचा, ते जम्पिंग झपांग दिसलं की बापाकडे बघायचा. पण बापाकडे पैसेच नव्हते हो. मित्रांनो, सगळ्याच सोंग करायला येते, पैशाचं करायला येतंय का हो, नाही करता येत. काय करणार परिस्थिती समोर. आणि मग मुलगा पुढे गेल्यानंतर फिरून झालं होतं बरंच, तर मुलगा बापाला म्हणला, बाबा मला एक ती पिस्तूल घेता. तर बाबा म्हणले, तुला सांगितलं की रा माझ्याकडे पैसे नाही. बरं नका घेऊ म्हणे. थोडं पुढे गेला तर जरा वेळानं म्हणला, मला बाबा ही गाडी घेता. म्हणले, सांगितलं की रे बाबा पैसे नाहीत. बर ठीक आहे म्हणे.
मग पुढे गेल्यानंतर पुढे एक जणाने विचारलं, त्या मुलानं बाबांना विचारलं, म्हणे बाबा मला काही खायला खेळणं नाही घेतलं तुम्ही चालेल, पण मला खायला ना एक 10 रुपयाची भजी घेता. तर बापाकडनं 10 रुपये पण नव्हते हो. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं, म्हणला अरे काय परिस्थिती माझे लेकरा बाळांना मी 10-20 रुपये सुद्धा खर्चू शकत नाही, इतकी माझी बेकार आहे. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि तेवढ्यात काय झालं, यात्रेत थोडा गडबड झाली, गोंधळ झाली, कुणाच तरी भांडणं झाली, हाणामाऱ्या झाल्या आणि माणसं सैरावैरा इकडे तिकडे पळायला लागली. कुणीतरी कोणाला तरी मारलं, कुणाच तरी डोकं फुटलं, इकडनं 5-50 पोरं, तिकडनं 5-50 पोरं, आणि एका चौकाच्या ठिकाणी गर्दी झाली आणि सैरावायरा माणसं पळायला लागली. कुणाचा स्टॉल विस्कटला, कुणाचं काय झालं, माणसं सैरावायरा पळायला लागली. आणि बापानं काय झालं, मुलाला धरून ओढण्याच्या नादात गर्दीत तो मुलगाला त्या बापाच्या हातातून सुटला आणि मुलगा एका बाजूला गेला, बाप एका बाजूला गेला. मध्ये ते 100-200 माणसांची गर्दी, भांडण झाले आणि मुलाला बाप कुठे कळाना, बापाला मुलगा कुठे कळाना. बाबा म्हणून हाक मारतोय, हा पण मुलाला हाक मारतोय आणि तेवढ्या दोघांची हातातला हात सुटला आणि दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. गर्दीत मुलगा तिकडे दुसरीकडे गेला, गर्दीत बाप इकडे दुसरीकडे गेला आणि बाप कुठे, मुलगा कुठे, कुणाची कुणाला तपास नाही. आणि मग मुलगा रडायला लागला. बाप शोधत होता, माझा मुलगा एवढाच आहे व असा काळा सावळाय म्हणे, 5 वर्षाचा दिसला का. इकडे मुलगा पण रडत होता, माझा बाबा कुठे, माझा बाबा कुठे. मग माणसं गोळा झाली, गर्दी फाटली, भांडण मिटले, लोक ज्याने त्या पद्धतीने निघून गेली. पण मुलगा एका ठिकाणी बसून मोठ्यानं रडत होता. ते 4 जाणती माणसं जवळ आली, म्हणले काय झाले, म्हणे माझा बाबा हरवलाय, यात्रेत बाबा हरवलाय. म्हणे सापडेन बाळा, तू रडू नको. नाही म्हणे माझा बाबा मला आणून द्या. मुलगा मोठ्यानं रडत होता. तर एक जण समज काढायसाठी म्हणला, बाळा तुला पिस्तूल घेऊन देऊ. नाही म्हणे मला पिस्तूल नको, मला माझा बाबा पाहिजे. दुसरा एक जण म्हणला, तुला गाडी घेऊन देऊ. नाही म्हणे मला आता गाडी नको, मला माझा बाबा पाहिजे. कुणीतरी म्हणले, अरे तुला 10 रुपयाचे लाडू घेऊन देऊ, 10 रुपयाची भजी घेऊन देऊ. नाही म्हणे मला काही नको. अर्ध्या तासापूर्वी मुलगा म्हणत होता मला पिस्तूल पाहिजे, आता अर्ध्या तासानंतर म्हणतोय मला पिस्तूल नको. आता म्हणत होता मला गाडी पाहिजे, पण आता म्हणतोय मला गाडी नको. म्हणत होता खायला लाडू घ्या, पण आता म्हणतोय मला लाडू नको, मला पिस्तूल नको, मला लाडू नको, मला गाडी नको, मला माझा बाबा पाहिजे. तिकडे दुसऱ्या चौकामध्ये त्याचा बाबा, तिकडे तो म्हणतोय माझा मुलगा कुठे, माझा मुलगा कुठे. तो त्या चौकामध्ये शोधतोय, हा मुलगा ह्या चौकामध्ये शोधतोय. त्या चौकातून एक सदग्रस्त इकडे निघाला होता, त्यानं बघितलं एक मुलगा इथं रडतोय. त्यानं विचारलं, म्हणे काय झालं. म्हणे माझा बाबा हरवलाय. माणसं म्हणले याचा वडील हरवले. तो म्हणजे तिकडल्या एक चौकामध्ये एक माणूस मुलगा शोधतोय, ह्या चौकामध्ये मुलगा बापाला शोधतोय, याचा अर्थ हा मुलगा त्याचाच असेल. त्यानं हाताला धरलं, म्हणे चल तुझ्या बापाकडे घेऊन जातो. त्यानं घेऊन गेला आणि त्या बाबाला त्या चौकामध्ये सांगितलं, म्हणे हा मुलगा तुमचा का. हा म्हणे हा माझाच मुलगा. आणि मग कडकडून मिठी मारली आणि मग दोघांचं समाधान झालं. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, मुलानं गाडी मागितली होती, मुलानं पिस्तूल मागितली होती, मुलानं खायला लाडू मागितले होते, पण जेव्हा बाप हरवला तेव्हा मुलाला ना लाडू गोड लागत होते, ना पिस्तूल पाहिजे होते, ना गाडी पाहिजे होते. त्याला फक्त कोण पाहिजे होता, त्याला फक्त बाप पाहिजे होता. आणि बाप मिळाल्यानंतर मग त्याला आता गाडी नको, त्याला पिस्तूल नको, त्याला काही नको, त्याला त्याचा बाप मिळाला होता. मित्रांनो, हीच गोष्ट आपल्या आयुष्यात झाली. ही सगळी यात्रा ना, हा सगळा संसार आहे, हा सगळा प्रपंच ही यात्रा आहे. आणि ह्या यात्रेतल्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, परंतु तरीही सुख नाही. कशामुळं, तर आपण आपला बाप विसरलोय. शिवापासून शिव वेगळा झालाय, देवापासून माणसं वेगळी झाले. देव पाहिजे मनुष्याला, आणि देव न मिळाल्यामुळे सगळं मिळालेलं असताना सुद्धा सुख नाही. घर पाहिजे होतं, मिळालं, पण सुख नाही. का, तर बाबा नाही. बाबा म्हणजे देव, तुम्ही गृहीत धरा. तुम्हाला गाडी पाहिजे होती, गाडी मिळाली, परंतु बाबा नाही मिळाला, अजून सुख नाही. संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून हा देव आठवावा. सगळे मिळेल तुम्हाला, पण बाबा नाही तुमच्या आयुष्यात, म्हणजे देव नाही. तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही, जोपर्यंत तुमच्या संसारात देव येत नाही. नाहीच होऊ शकत. मग गाड्या घ्या, मग गोड्या घ्या, मग सोनं घ्या, मग सगळं करा तुम्ही, पण सुखी होणार नाही. जे तुम्ही घ्याल त्याच्यात तुम्ही रमणार, त्याच्यात तुम्ही गुंतणार आणि त्याच्यात बुडणार, त्याच्यात मग मरून जाणार. ज्याला जीव लावणार ना तेच तुमचा जीव घेणार. लावा संसाराला जीव. आमच्या एक माता भगिनी तिकडे सांगायच्या, म्हणायच्या, माया नागिन सर्पिनी जगत रहे लिपटाय, जो इसकी सेवा करे उसको ही खा जाए.
तुम्ही ज्या संसाराची सेवा करायला लागलाय, जी जमीन माझी म्हणायला लागलाय, जे घर माझं, जी लेकरं माझी, जे सोनं माझं, जो पैसा माझा म्हणायला लागलाय ना, याला जीव लावणार आणि ते मोठं होणार आणि एक दिवस तुम्हाला गिळून टाकणार. कुणी गिळाली ही सगळी आतापर्यंत जी कोठ्यावधी माणसं मेली ही कुणी गिळाली? जमिनीनं गिळाली, संसारानं गिळाली. तुम्ही सांगा ना मला, कुठे तुमच्या गावचे जुने पुराणे माणसं? तुमचा पंजोबा कुठे आहे? तुमचा आजोबा कुठे आहे? या गाव हे बघा, तुमच्या जमिनी तशाच आहेत, नांगरणारी सगळी माणसं मरून गेली. गावं तशीच आहेत, गावचे 50-40 वर्षापूर्वीचे सरपंच मरून गेले. साखर कारखाना आहे इथं कुठं? साखर कारखाना तसाच आहे. कारखान्यांचे जुने पुराणे डायरेक्टर सगळे मरून गेले. जमिनी इथंच राहतील, आपण मरून जाऊ. घर इथंच राहतील, आपण मरून जाऊ. गाड्या घोड्या सोनं नाणं इथंच राहील, आपण मरून जाऊ. मरायच्या आधी विचार करा. मरणदाराशी आल्यावर वाटेल आयुष्य उगाच वाहून गेलं. आजी, मरणदाराशी आल्यावर, मरण जेव्हा उशाला येईल ना, तेव्हा तुम्हाला वाटेल आयुष्य उगाच वाहून गेलं. मला जगायचंय, मला जगायचंय, पण माझं जगणंच राहून गेलं. अरे जगणंच राहून गेलं हा प्रश्न जर आयुष्याच्या शेवटी निर्माण झाला तर जगून उपयोग काय? आणि म्हणून म्हणायला लागले, साधू संतांच्या वचनाला जीव लावा, देवाच्या ठिकाणी जीव लावा, संत विचारांच्या ठिकाणी जीव लावा. काळा थोडा जीव संसारात गुंतलेला नाही तर जीव घेईल संसार. घेतला अनेकांचा. मला तो किस्सा आठवतो. एकदा एका परदेशात राहणाऱ्या एका स्त्रीनं, तिला ना पशु पक्षी प्राणी सांभाळायची फार मोठी हवस होती. तिनं काय ना, एक छान चार कुत्री सांभाळली होती. तिच्याकडे मांजरं होती, ससा सांभाळला होता, हरिण आणलं होतं, कासव आणलं होतं, चांगले घोडे होते तिच्याकडं. एक चांगला असा पाळीव प्राण्यातला एक एक प्राणी वाघ आणला होता तिनं. आणि त्याला सुद्धा तिनं वेगवेगळे औषधं पाजून पाळीव प्राणी केला. जंगली प्राणी पण पाळीव प्राणी केला. आणि असे वेगवेगळे प्राणी ती सांभाळत होती. काय सांगायला लागले माहितीये? ज्याला जीव लावचाल ना ते तुमचा जीव घेईल. आणि म्हणून संसारावरचा थोडासा जीव कमी करा. त्याच्यातून वेळ काढून थोडा परमार्थाला वेळ द्या, अध्यात्माला वेळ द्या, भक्तीला वेळ द्या, सत्संगाला सेवेला थोडा वेळ द्या. आयुष्याचं सोनं होईल, कल्याण होईल, नाही तर माती सगळ्यांची ठरलेलीच आहे की हो. आणि तिनं ना असे सगळे प्राणी सांभाळले होते. आणि तिला एकदा तिची इच्छा झाली, एक साप पाळायचा होता तिला, साप. आणि मग तिनं ठरवलं म्हणे एक साप पाळायचा, तर तिने एक अजगर विकत आणला. अजगर माहित आहे तुम्हाला? एक अजगर विकत आणला. तर अजगर सांभाळायला बंदी होती, पण तिनं काळ्या बाजाराने कुठनं तरी अजगर आणला. एक 2-3 महिन्याचं पिल्लू अजगराचं एवढं एवढं, असं थोडं जाडीला एवढंच, आणि असं एवढं पिल्लू तिनं विकत आणलं आणि काळ्या बाजाराने आणलं. आणि ते अजगराचं पिल्लू ती सांभाळायला लागली. मग तिनं गुगलवर सर्च केलं की अजगराला काय पाजायचं, अजगराला कसं सांभाळायचं, त्याला कशा पद्धतीने खायला प्यायला घालायचं, तो आजारी पडला तर कुठली औषधं पाजायची, हे गुगलवर सगळं सर्च केलं. आता गुगल सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतंय की हो? गुगल सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतंय, फक्त गुगल एका प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर उद्या गुगलला प्रश्न विचारा की मी कोण आहे. मी कोण आहे हा प्रश्न गुगलला विचारा, गुगल त्याचं उत्तर देत नाही. हाँ औरों से मिलना बहुत आसान है साकी, अपनी हस्ती की मुलाकात बड़ी मुश्किल से होती है. कोण मी हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर अजून माणसाला मिळालं नाही. मी कोण आहे सांगू तर मी भगवंताचा अंश आहे. मी म्हणजे शरीर नव्हे, मी आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजे भगवंताचा अंश आहे. आपण शरीराला मी समजायला लागलो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सत्संग मधून मिळतील. तर तिने त्या गुगलला विचारलं काय खायला घालायचं, आणि ती त्या अजगराला सांभाळायला लागली. अजगराला खायला प्यायला घालायची, अजगराला पाजायची, दूध अमुक तमुक पदार्थ, अजगराला आंघोळ घालायची, ज्या बेडवर ती झोपायची त्या बेडवर अजगराला झोपवायची. ते अजगराला पण तिचा लळा लागला आणि हळूहळू अजगर तिच्या पाठीमागं फिरायचं. तिच्या घरामध्ये 4 खोल्या, इकडे गेली की तिकडं, तिकडे गेली की तिकडं, दिवसभर अजगर तिच्या पाठीमागं फिरायचं. संध्याकाळी ते बेडवर झोपायची तर ती लेकरांना बाजूला ठेवायची, पण अजगराला शेजारी झोपवायची. ते खायला बसली की अजगराला चारायची, ते आंघोळीला गेली की अजगराला घेऊन जायची, आणि सगळ्या पद्धतीने अजगराला सांभाळायची. आता अजगर मोठा झाला, 2.5-3-4 वर्षाचा झाला, आणि असं मोठं झालं ते अजगर. त्याच्या जवानीत आलं, जाडजूड झाला, असं भलं मोठं झालं. आणि त्याला तिचा लळा लागला, तिला त्याचा लळा लागला. दिवसभर दोघं एकमेकांबरोबर राहायची, एकमेकांबरोबर वावरायची.
आणि एक दिवस आहे ना ते अजगर आजारी पडलं. त्यानं त्या दिवशी काय खाल्लं नाही. 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना झाला अजगर काहीच खात नव्हतं. काहीच खात नव्हतं. तर ते जाड अजगर हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलं. त्याची उंची, त्याची जाडी कमी व्हायला लागली. त्याच्या अंगावरती सुरकुत्या पडायला लागल्या. त्याच्या शरीरावरची तेजी कमी झाली आणि ते वाळवून गेलं. आता त्याला लय पटपट पटपट फिरणं होत नसायचं. ते तिथल्या तिथंच खोलीत फिरायचं आणि जाग्यावर पडून राहायचं. नुसतं एकटं तिच्याकडे रात्रभर बघत बसायचं. तिला काळजी वाटायची, अरे हे लेकरासारखं सांभाळलं, याला खायला प्यायला घातलं, 3-4 वर्ष सांभाळलं, किती छान होतं, आणि आजारी पडलं, काय झालं असेल. श्रीमंत घराण्यातली होती. तिने एक दिवस नोकराला बोलवलं, गाडी काढली, ते अजगर उचललं, गाडीत टाकली आणि एका डॉक्टरकडे घेऊन गेले. आता डॉक्टर आहेतच की प्राण्यांवर उपचार करणारे डॉक्टर. तर त्या डॉक्टरकडे घेऊन गेली. मी काय सांगायला लागलोय सांगू? तुमच्या लक्षात आहे ना? मी सांगायला लागलोय, ज्याला तुम्ही जीव लावणार ते तुमचा जीव घेणार. संसाराला जीव लावताय, तुमचा जमिनीत जीव गुंतलाय, तुमचा सोन्यात जीव गुंतलाय, तुमचा बायकांचा तर कशा कशात गुंतलाय, आता काय सांगा. तुला जीव ह्या तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी तेव्हा संगीत त्रुटी पाडी तोशी. या सगळ्या नाशिवंत गोष्टींसाठी त्याला इतका नका जीव लावू तुम्ही. तुमचा जीव घेईल ते सगळ्या गोष्टी. आणि तिला त्या गाडीत घातलं आणि एका दवाखान्यात नेलं. तर त्या डॉक्टरनी काय केलं, त्याचं रक्त काढून घेतलं, चेकअपला दिलं, त्याचं हार्ट चेक केलं, त्याचा लिव्हर चेक केला, त्याची किडनी चेक केली, सगळे एक्सरे काढले, फोटो काढले, सगळे सोनोग्राफी केल्या, सगळे रिपोर्टला दिले. आणि तो अजगर असा टेबलवर झोपलाय. अजगरच्या पलीकडे ती मालकीन बसली आणि टेबलच्या अलीकडे डॉक्टर बसलाय. आता लक्ष द्या बरं तुम्ही, महत्वाचा विषय. आणि मध्ये असा अजगर आहे, पलीकडे त्याची मालकीन आहे, अलीकडे डॉक्टर बसलाय. आणि मग मालकीन विचारते डॉक्टर साहेबांना, डॉक्टर साहेब काय झालंय माझ्या अजगराला? डॉक्टर साहेब म्हणे थांबा, 5 मिनिटात सगळे रिपोर्ट येतील. सगळे रिपोर्ट आले, मग ते स्कॅन आले, फोटो आले, रिपोर्ट आले, रक्त चेक केले, ते सगळे रिपोर्ट आले. डॉक्टरनी सगळे रिपोर्ट बघितले, सगळे रिपोर्ट ठेवले आणि डॉक्टरनी सांगितलं म्हणे हा अजगर तुमचा उचला आणि गाडीत ठेवा. तर नोकर आला, त्यानं ते उचललं आणि गाडीत अजगर ठेवलं. आणि डॉक्टर तेव्हा त्या ताईंना सांगत होता म्हणे, ताई मी जे तुम्हाला सांगतोय ना हे तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि आता सुद्धा मी जे तुम्हाला सांगतोय ना हे तुम्ही सुद्धा लक्ष देऊन ऐका. डॉक्टर सांगत होता म्हणे, ताई तुमच्या अजगराला काहीही झालेलं नाही. किडनी, लिव्हर, हृदय, रक्त सगळं चेक केलं, त्याला काही आजार झालेला नाही. तो तुमचा अजगर चांगला आहे. ताई म्हणत होत्या, मग डॉक्टर साहेब जर माझा अजगर चांगला आहे म्हणताय तर 2 महिने झाले त्याने एक घास सुद्धा खाल्ला नाही, तो एक घोट सुद्धा पेलेला नाही, असं का? तर डॉक्टर सांगत होते म्हणे, त्याचं उत्तर देतो ताई तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुमचा अजगर 2 महिने झाले एवढ्यासाठी खात नाही, रात्रभर जागून तुमच्याकडे एकटकपणाने बघतोय, तुमच्याकडे एकटक नजरेने बघतोय, रात्रभर जागतोय. आणि तो हा विचार करायला लागलाय की या बाईला गिळायसाठी अजून मला किती दिवस उपाशी राहावं लागेल, किती दिवस उपाशी राहिल्यानंतर या बाळाला मी गिळू शकतो, हा तो अंदाज काढायला लागलाय. आणि म्हणून तो 2 महिने झाले उपाशी. आणि ताई म्हणे अजून तुम्हाला सांगू पुढचं, अजून जर हा 15 दिवस उपाशी राहिला ना तर एक रात्र अशी हा तुम्हाला गिळून टाकेल. तुम्ही जागे व्हा म्हणे, याला लावलेला लळा, याला लावलेला जीव, याच्यावर जे करताय प्रेम ते कमी करा आणि जाता जाता याला कुठेतरी सोडून द्या. नाही तर एक दिवस एक रात्र अशी येईल, ती रात्र नसणार आहे, तुमच्यासाठी काळी रात्र असणार आहे. जीवन टाकेल म्हणे हा अजगर. आणि तुम्हाला बघायचं असेल तर जाता जाता एका जंगलात सोडून द्या, मग तुम्हाला कळेल म्हणे. डॉक्टर सांगतोय मी सत्य घटना सांगायला लागलो, मी काय कुठली काल्पनिक घटना नाही. ती घाबरून गेली, आश्चर्यचकित झाली, म्हणजे हा ज्याला मी 4 वर्ष जीव लावला हा म्हणे हाच तुमचा आता जीव घेईल अजून 15 दिवस उपाशी राहिला तर. ती घाबरून गेली, गाडीमध्ये मागे नाही बसली, गाडीत पुढे बसली, मागं अजगर होता. तिनं ठरवलं सोडून द्यायचा. डॉक्टरने सांगितलं म्हणे सोडून द्या आणि कुठेतरी लांब थांबून बघा काय घडतंय ते. तर तिने एका जंगलामध्ये ते अजगर खाली सोडून दिलं जंगलामध्ये. आणि गाडी थोडी पुढे घेतली आणि गाडीत बसवून बघितलं, अर्धा तास बघितलं, 1 तास बघितलं. आता अजगराच्या लक्षात आलं की मला माझ्या मालकिनीने सोडून दिलंय, मला माझ्या खाण्यापिण्याची आता काहीतरी सोय करावी लागेल. 1 तास 2 तास मालकीन लांबून बघत होती. त्या अजगरानं तास 2 तासानं त्या जंगलामधलं एक कुत्रं पकडलं आणि अख्खं कुत्रं महाराज 30-35 किलोचं कुत्रं त्या अजगरानं गिळून टाकलं. अजगराच्या हे लक्षात आलं होतं की मालकिनीनं सोडलंय, आपल्या खाण्यापिण्याची सोय करावी लागेल.
मला हे सांगायचं तुम्हाला गांभीर्यानं की अजून 15 दिवस त्याने जर त्या ताईनं जर अजगराला जीव लावला असता तर 1 दिवस अजगराला तिचा जीव घेतला असता. मी तुम्हाला हे सांगायला लागलोय अजगराचा किस्सा सांगून, त्या स्त्रीचा किस्सा सांगून मला तुमच्या ही गोष्ट लक्षात आणून द्यायची की ज्याला तुम्ही जीव लावणार ते मोठं होणार आणि तेच आपला जीव घेणार. संसारावर जीव लावला होईल तुमचा संसार मोठा पण जीव जाईल. जमिनीवर जीव गुतलाय होईल जमीन ठेवलं पण जीव जाईल. सोन्यांमध्ये जीव गुतलाय सोनं राहील तुमच्यापाशी पण सोन्यापाय जीव जाईल. बेकरा बाळांवर जीव असायला पाहिजे पण जीव जाईल इथपर्यंत नसावा. आपल्या आयुष्याचा उद्धार आपल्या आयुष्याचं कल्याण आतून करून घेणं गरजेचं आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. किती दिवस आत्ताच आपण ऐकलं की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण आहोत. किती दिवस संसारासाठी, किती दिवस प्रपंचासाठी. थोडा तरी विचार करा. थोडं बाजूला आहे. मी म्हणत नाही सगळा वेळ खर्ची करा. मी म्हणणार नाही की कामाला जायचं बंद करा, पैसे कमवायचे बंद करा, नोकऱ्या उद्योग शेतीवाडी सोडून द्या असं नाही म्हणणार मी. करा, आनंदाने करा. संसार केलाच पाहिजे. संसार केला पैसे मिळतील तर मग इकडं सेवा करता येईल, तर मग समाधानानं. हे मला एक कळतंय हो, सोडा म्हणणार नाही पण एक सांगा मला, मी माग कदाचित विचारलं असेल तुम्हाला, तुम्ही काम करताय कशा करता करताय? कामाला जाता, नोकरी करता, शेती उद्योग शेती करता, कशा करता करताय? पैशासाठी. काम करताय पैशासाठी. पैसे कशासाठी हवेत? आता तुम्ही म्हणणार पैसे नाही मिळले तर मग जगायचं कसं? बरोबर आहे ना. पैसे मिळले तर मग ज्वारी आणू, गहू आणू, बाजरी आणू, अमुक आणू, तमुक आणू, मीठ मिरची मसाला पैशाने तर मिळतो. म्हणजे काम करतोय पैशासाठी. पैसा हवाय पोटासाठी. मग पोट कशासाठी भरायचंय आजी? जगायसाठी. पोट नाही भरलं तर जगणार कसं? बरोबर आहे. मग मला सांगा, पैसे काम करतोय पैशासाठी, पैसा हवाय पोटासाठी, पोट भरतोय जगण्यासाठी. मग आता जगायचंय कशासाठी? पैशासाठी. काम करताय पैशासाठी, पैसे हवेत पोटासाठी, पोट भरायचंय जगण्यासाठी. जगायचंय कशासाठी? आता नाही म्हणायचं कामासाठी. मग ते झालं किंवा मग काय हे बघा, मग ते काय साडी माडीन गाडी करता करता आयुष्य सरून गेलं. साडी माडी तुम्हीच विचार करा हो, साडी माडी गाडी एवढाच विचार करता करता आयुष्य आपल्या आयुष्याला काडीची किंमत राहिली का हो? नहीं. सदगुरु बाबाजी म्हणायचे, जीवन उसका व्यर्थ ही समझो अगर खुद की पहचान नहीं. जीवन उसका व्यर्थ ही समझो अगर खुद की पहचान नहीं. अरे जीने का मकसद केवळ रोटी कपडा और मकान नहीं. अन्न वस्त्र आणि निवारा एवढ्या पुरत्या गरजा नाहीत मित्रांनो. याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आयुष्य, त्याचा थोडा विचार करा. आणि म्हणून थोडासा वेळ प्रपंचातून, थोडासा वेळ संसारातून काढा आणि परमार्थिक विचारधारेनं, आध्यात्मिक विचारधारेनं जीवन जगा. संत निरंकारी मिशन तेच शिकवतंय की जर देव वाट्याला आला तर आपण सुखी होऊ, नाही तर यात्रा भरल्याप्रमाणे सगळा संसार भरलेला असेल. पण जर देवाचा हात सुटलेला असेल, जर बापाचा हात सुटलेला असेल तर याच्यातली एक ही गोष्ट आपल्याला सुख देणार नाही. मी कशाला सांगायला पाहिजे, तुम्ही अनुभवताय की एकाही वस्तूचं तुम्हाला सुख नाही, एकाही वस्तूचं समाधान नाही, एकाही वस्तूपासून आनंद मिळणार नाही. नाही मिळणार आनंद. म्हणून तर संतांनी सांगितलं, संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून हा देव आठवावा. देव आठवला पाहिजे, देवाशी नातं बनलं पाहिजे. आणि ती नातं कधी बनेल तर साधू संतांच्या सहवासात बनेल. तुम्ही सगळं ऐकलं हो, पण फक्त साधू संतांचा सहवास नाही, आयुष्यात परमार्थ वाट्याला आलेला नाही, आयुष्यामध्ये देव वाट्याला आला नाही, आयुष्यामध्ये संत वाट्याला आलेलं नाहीच, संतांचं सानिध्य मिळालं नाही. म्हणून आयुष्यामध्ये गोंधळ आहे मित्रांनो. चुकीच्या संगतीमध्ये आयुष्य निघून चाललंय. आणि म्हणून मायबापांनो माझी तुमच्या चरणी प्रार्थना, तुमच्या भजनाच्या महारुडाच्या सत्संगच्या तेव्हाचा काळ होता म्हणजे सगळ्या माध्यमातून या गोष्टी आपल्या कानापर्यंत पोहोचतात सांगू. परंतु आपण तिकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला, वर्षानुवर्ष साधू संत महात्मे आपल्याला हातात धरा, माझ्यासारख्या सामान्य उपायाचा उद्धार झाला. मी असं नाही म्हणत की मला मग खूप सारे पैसे मिळायला लागले, माझा प्राप्ती, मला पण तुझ्याप्रमाणे
सर्वसामान्यप्रमाणेच ज्ञानदेव सांगे दृष्टांताची छोटंसं घर आहे आणि साधूचे आहेत, बायका पोर आहेत, तुमच्या सर्व झाल्याचा मित्रांनो एकच पर्याय जगामध्ये काम करतो, तो म्हणजे माझ्या संसारामध्ये. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे माझ्या साधू आयुष्यामध्ये यायला पाहिजे आणि संत आयुष्यामध्ये यायला पाहिजे. महाराष्ट्रात फिरत असतो, प्रत्येक गावामध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी जातो आणि ठामपणाने सांगतो मी सुरुवात केली होती मुलाच्या आयुष्यात सुख ठेवलं मी कुठच्या भावापासून निंदा नफरत द्वेष अहंकार या सगळ्या गोष्टींपासून मी वेगळा झालो. माझं कुणाशी नफरत नाही, जगामध्ये कुणाशी भांडण नाही, माझी सगळ्यांशी प्रेमाची नाते आणि माझा संसार सुखाचा झाला. संत सांगत होते संसार सुखाचा होत नाही, संसाराचा अनुभव सुखाचा होण्यासाठी कधी जोपर्यंत देव वाट्याला येत नाही तोपर्यंत. जेव्हा देव वाट्याला येईल तेव्हा विचारा या सगळ्या माणसांना यांचा संसार सुद्धा सुखाचा झाला, त्यांचा संसार सुद्धा समाधानाचा झाला, कारण त्यांच्या संसारामध्ये देव मिसळला. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे सगळ्यांच्या चरणी की देव वाट्याला यायला पाहिजे. निरंकारी मिशन तुमच्यासाठी फार, मी असं म्हणणार नाही की फक्त निरंकारी मिशन कडेच या. तुम्ही कुठे जाता, कीर्तनाला जाता जा, तुम्ही भजनाला जाता जा, तुम्ही भारुडाला जाता जा, अजून काय आहे तुमच्या गावात बैठक चालती बैठकीला जाता आनंदाने जा, तुम्ही कुठेही जा. पण वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षानंतर तिथं गेल्यानंतर तिथल्या त्या सज्जनाला विचारा की माझ्या आयुष्यातले 4 वर्ष झालं मी तुमच्यापाशी येऊन बसतोय, माझ्या वाट्याला अजून देव आला नाही, माझ्या वाट्याला देव यायला पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या वाट्याला देव नाही आला तर किती फिरले, त्यांच्या वाट्याला देव नाही आला तर रडले, मला देव द्या म्हणाले, मला देव पाहिजे. माझी सुद्धा प्रार्थना आहे की मला देव पाहिजे. तुमच्या ठिकाणी मी 4 वर्ष झाले तर मला आता देवाचं दर्शन घडवून द्याल का? दिलं त्यांनी देवाचं दर्शन घडवून. हे बघा परमार्थाचा खरा अर्थ भगवंत पाहण्यात आहे आजी. परमार्थाचा खरा अर्थ फक्त उपवास तपास धरून, फक्त देवधर्म करून, फक्त तीर्थक्षेत्रांवरती फिरवून कल्याण होत नाही. कुणाचं झालं कल्याण, कुणाचा उद्धार झाला? तीर्थक्षेत्रांवरती जाल, उपवास तपास धराल, व्रत वैकल्य कराल, मग पूजा पाठ कराल, देवधर्म कराल, बकरी कोंबडी कापाल, उद्धार नाही होणार आहे. हा खरं सांगाल, कशा करता कापताय 10-10 20-20 हजाराची बकरी? देव करता म्हणे 10,000चं 20,000चं बोकड कापलं. अरे बकरा कापून जर तुम्हाला सुख मिळणार असेल, जीवाचा जीव घेऊन जर सुख मिळेल तर सांगा असं होऊ शकतं? अरे कसं होईल असं? मला हे सांगायचं 10,000चं बकरं 10,000चं बोकड कापण्यापेक्षा, कुठेतरी जाऊन देवधर्म करत बसण्यापेक्षा आई बापांना वर्षातून 1 दिवस आई बापांना वर्षातून 1 ड्रेस घ्या, आयुष्य तुमचं सुखाचं निघून जाईल. कशा करता कापता 10-10 20-20 हजार? तिने सांगितलं तुम्हाला जीव घेऊन जीवाला सुख मिळेल, नाही मिळणार आहे. 10,000चं बकरं कापण्यापेक्षा आईला कुठेतरी 1,000 रुपयाची साडी आणा, ते वर्ष तुमचं सुखाचं समाधानाचं नाही गेलं तर मग बघा. आई वडिलांना सांभाळा, जीवाभावाने सांभाळा, त्यांची सेवा करा, त्यांना खायला प्यायला घाला, कपड्या लत्त्यांकडे त्यांच्या लक्ष द्या. कशा करता बकरी आणि कोंबडी कापून कुणाचा उद्धार नाही होणार? देवधर्म करून, व्रत वैकल्य करून, पूजापाठ करून, देवा तीर्थक्षेत्र. तुम्ही कशाला बाहेर फिरता? तुमच्या घरात नाही का तीर्थ? कोणाजी महाराज म्हणाले तुम्ही कशाला इकडे तिकडे फिरता? तुमच्या घरात तीर्थ आहे. अरे आई तीर्थ आहे, वडील तीर्थ आहे, त्यांना नमस्कार करा, त्यांच्या रोज पाया पडा, बघा आयुष्यातलं सुख वाढेल. आणि निरंकारी मिशन ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागले. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे की नका इकडे तिकडे वेळ घालू. तुम्ही ज्या ठिकाणी जाताल त्यांना प्रश्न विचारा, देव वाट्याला द्याल का? जर देत असतील तर आनंद आहे, नाही तर निरंकारी मिशनचं व्यासपीठ, निरंकारी मिशनचा दरवाजा तुमच्यासाठी आयुष्यभर खुला आहे. कधीही या आणि देवाचं दर्शन करून घ्या, सुखी व्हाल, आयुष्यामध्ये समाधानी व्हाल. साधू मंडळी प्रेमाने बोला.